आणि आता पाहणार आहोत विविध जिल्ह्यातील टॉप 9 घडामोडी। नाशिकच्या कानवईमध्ये रामरथ शोभायात्रा, यात्रेमध्ये रामभक्तांची मोठी गर्दी, टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये शोभायात्रा मार्गस्थ। पालघरच्या विक्रमगडमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, राज्यभरामध्ये उन्हाच्या तीव्रतेत वाढ, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। नाशिकमधील माळवाडी ग्रामस्थ कांदा प्रश्नावरून आक्रमक, निवडणुकीसंदर्भात गावामध्ये लक्षवेधी फलक, कांदा प्रश्नावर आवाज न उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मत मागायला येऊ नये, फलकावर उल्लेख। जळगावच्या मुक्ताईनगरमधील शेतकऱ्यांना आता दिवसातून 8 तास वीज, TV9च्या बातमीचा इम्पॅक्ट, केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। नांदेडमध्ये ढगाळ वातावरणामुळे लिंबाचे दर घसरले, लिंबू उत्पादक शेतकरी आता चिंतेत। जळगावमध्ये मतदान जनजागृतीसाठी मॅरेथॉन आणि सायकल रॅलीचं आयोजन, रॅलीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा देखील उत्स्फूर्त सहभाग। साताऱ्याच्या कराडमध्ये शिवधर्म पद्धतीनं विवाह सोहळा संपन्न, पारंपरिक विधी टाळत किरण आणि शिवानी लग्नबंधनात अडकले। रत्नागिरीच्या गुहागरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, आंबा बागायतदार शेतकरी आता चिंतेत, वातावरणामध्ये मोठा बदल झाल्यानं दुबार फवारणीचे संकट। परभणीमध्ये अवकाळी पावसाचा निवडणूक कर्मचाऱ्यांना देखील फटका, सोनपेठमधील कर्मचाऱ्यांच्या तंबूचं मोठं नुकसान।